WITच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपक्रमास 25 लाखांचे बक्षीस। या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्नसृष्टी प्रकल्प। जुळे सोलापूर सोलापूर। सोलापूरच्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अव्युत्तम इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे। शेतकऱ्यांच्या फळबागांसाठी उपयुक्त अशी चालक विरहित कीटकनाशक फवारणी मशीन या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे। पुण्यात पार पडलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी नवोपक्रम स्पर्धेत या स्टार्टअपला 25 लाखांचे बक्षीस मिळाले आहे। संपादक शिवाजी सुरवसे यांनी या विद्यार्थ्यांची घेतलेली ही मुलाखत अवश्य ऐका। सोलापूरकर हो, नमस्कार। सोलापूरच्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथल्या 4 विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रामध्ये अत्यंत एक वेगळं इनोव्हेशन आणलंय। पुण्यामध्ये 1 ते 3 जून दरम्यान झालेल्या या इनोव्हेशन स्पर्धेमध्ये ह्या विद्यार्थ्यांना तब्बल 25 लाखांचे बक्षीस मिळाले। हे इनोव्हेशन नक्की काय आहे या संदर्भात आपण या विद्यार्थ्यांकडूनच ऐकून घेऊया। माझं नाव ऋग्वेदी पाटील आहे। मी वालचंद इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी आहे आणि आजकाल आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांना लेबर्स मिळत नाहीत आणि मिळाले तरी त्यांचं दिवसाचा पगार खूप जास्त आहे आणि ते जे ट्रेडिशनल स्प्रेइंग मेथड्स यूज करतात ते इतके इफेक्टिव्ह आणि एफिशियंट नाही आहेत। तर या सगळ्या प्रॉब्लेम्सना बघून आम्ही एक सोल्युशन काढलं आहे जे की स्मार्ट पेस्टिसाइड स्प्रेयर आहे। त्याचे इन्फॉर्मेशन हे सांगतील। माझं नाव रितेश गणपती पाटील, मी WITचा विद्यार्थी आहे। हे जे पेन पॉईंट्स फार्मर्सने आम्हाला दिलेले आहेत की एकतर लेबर्स भेटत नाही आहेत किंवा स्मार्ट पेस्टिसाइड स्प्रेइंग होत नाही आहे, त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत मल्टिपल फील्ड व्हिजिट्स केले। त्यांना स्वतः जाऊन ग्राउंडवर भेटलेलो आहोत। आम्ही आमचे मेंटर्स, आमची पूर्ण टीम त्यांच्यासोबत 6 महिने त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। त्यांच्याकडून जे काही फीडबॅक भेटतं आहे आम्ही त्याच्यावर पूर्ण अभ्यास करून या प्रोजेक्टचा या प्रोजेक्टवर आम्ही पूर्णपणे काम करत आहोत। तर यामध्ये स्मार्ट याचा अर्थ आम्ही काय सांगतोय तर याला आम्ही ड्रायव्हरलेस बनवण्याचा जास्त प्रयत्न करतोय। ड्रायव्हर्स भेटणं आजकाल खूप अवघड झालेलं आहे। सो ह्या पूर्ण प्रोसेसला ह्युमन इंटरव्हेन्शनची गरज नाही पडणार याचा आम्ही जास्त फोकस करतोय। जगभरातील जवळपास 100हून अधिक स्टार्टअप या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। आपलं वेगळं पण काय होतं? माझं नाव ओमकार आवडे आहे। मी वालचंदचाच विद्यार्थी आहे। आम्ही जेव्हा पुण्याला गेलो तिथं आम्हाला असं कळालं की 1200 रजिस्ट्रेशन्सपैकी 150 फक्त सिलेक्ट झालेत। त्या 150पैकी एक म्हणजे आमचा पण आयडिया निवडला गेला। हे आमच्यासाठी खूप मोठी बाब होती। आम्ही तिथं बघितलं की किती मोठे मोठे वेल इस्टॅब्लिश्ड कंपन्या ज्यांचे प्रोडक्ट बाजारात विकले गेलेले आहेत, आम्ही आमचा आयडिया त्यांना पटवून दिला। तिथं आलेले शेतकरी, चीफ मिनिस्टर, डेप्युटी चीफ मिनिस्टर ह्यांनासुद्धा आम्ही आमचा आयडिया पटवून दिला। त्याच मागे त्यामुळेच आम्हाला हे यश भेटलं। असं माझं नाव वरुण श्रीकांत दोरनाल आहे। मी WITचा 2nd इयरचा विद्यार्थी आहे। जसं ओमकारनी सांगितलं, आम्ही जजेसला हे नाही सांगता की आम्ही चांगले आहेत, आम्ही फोकस केलं की आम्ही कसं शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो इनोव्हेशनच्या द्वारे। म्हणजे हे टेक्नॉलॉजी यूज करून त्यांच्या खिशाला काही असं काय म्हणतात जास्त खर्च न करता कसं मिनिमल होऊ शकतो हा इनोव्हेशन, ह्याच्यावर जास्त फोकस केलं। म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम्स किती पत सॉल्व होऊ शकतात ह्याच्यावर जास्त फोकस केलं। त्याच्यामुळेच आम्हाला वाटतं की आम्ही इथंपर्यंत आलो आहे। आपली ही नाविन्यपूर्ण कल्पना देशभरातून सिलेक्ट झाली, आयडिया कन्व्हर्टेड इंटू बिझनेस, हे करण्यासाठी आता तुमच्या पुढे समोर काय आव्हान आहे? आम्ही स्वतःची कंपनी इनकॉर्पोरेट केली, अव्युत्तम इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, याचे आम्ही डिरेक्टर्स आहोत। तसेच आमचे जे मेंटर्स आहेत दीपाली वाडकर मॅम आणि वैभव कुलकर्णी सर, हेही यात इन्व्हॉल्व असून त्यांचं मार्गदर्शन खूप जास्त लाभलेलं आहे आम्हाला। आणि याच्या पुढची वाटचाल हे त्यांच्या अंडरच आमचं पूर्ण जो काही रोडमॅप असेल त्यांच्या अंडरच असणार आहे। मग इथून पुढे कसं याला पूर्णपणे बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करायचं हे आम्ही ठरवणार आहोत। ज्या वयात शिकायचं आहे त्या वयात तुम्ही आता उद्योजक म्हणून प्रेझेंट होत आहेत, त्यामुळे तुम्ही इतरांना काय अपील कराल किंवा शासनाकडून काय अपेक्षा कराल किंवा तुम्हाला काय वाटतं की आपण शासनाकडून, सोसायटीकडून काय मदत घ्यावी, तुम्हाला काय त्यांनी सजेशन करावं? आम्ही स्वतः विद्यार्थी आहोत, तर दुसऱ्या विद्यार्थ्यांना आम्हाला हे सांगावं असं वाटतं की ट्राय युअर बेस्ट। जर तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्याकडून काही घडणार नाही यातला भाग नाही आहे। आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही पहिला पाऊल उचलला होता, मगच आम्ही या लेवलपर्यंत आलो आहोत। तर ॲज अ इंजिनियर तुम्हाला भरपूर संधी आहेत। गव्हर्मेंटसुद्धा या स्कीम्स असो, हे सगळे कॉम्पिटिशन्स असो, यातून तुम्हाला मोटिवेट करणं किंवा तुम्हाला पुढं आणणं त्यांचा एक आता या
सरकारने तर मेड इन इंडिया कॉन्सेप्ट आणलेला आहे, म्हणून विद्यार्थ्यांना ते तितक्याच लेवलला हेल्पसुद्धा करतायत, गाईडसुद्धा करतायत आणि फंड्स पण प्रोव्हाइड करतायत. तर मग शासनाकडून पण हीच विनंती आहे की अशा नवीन स्टार्टअप्सला आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना एक बूम देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. वॉलचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण चौघांनी केलेलं यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची जगभरात चर्चा सुरू आहे, कौतुक आहे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम पोटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 7720 06 90 74.